तुझी योनी शुद्ध करण्यासाठी माझं मूत्र प्यावं लागेल, हे ओष्णोजल पी, तू आयुष्यभर जोशात राहशील, अशा थापा मारून नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातने हे सिद्ध करून दाखवलंय की महाराष्ट्रात जरी 87% साक्षरता असली तरी आपल्याला गंडवणं हे एकदम सोपं आहे. तो अशोक खरात काहीच नव्हता, मर्चंट नेव्हीमध्ये ओझं वाहणाऱ्या गाड्याचं काम करायचा, पण आज त्याच्याकडे 200 करोड रुपयांची संपत्ती आहे. त्यात शेकडो एकर जमीन आहे, हिरे आहेत, दागिने आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची पाठराखण करण्यासाठी सुशिक्षित, आंधळे आणि उच्चपदस्थ भाविक भक्त आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही सोशल मीडियावर आणि टीव्हीवर सगळीकडे त्याच्या कारनाम्यांची गाथा पाहिलीच असेल, त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओत ती सांगत बसणार नाहीये. आपण या व्हिडिओमध्ये असले बाबा तयार कसे होतात व त्याला जबाबदार कोण आहे हे पाहणार आहोत. तुम्ही काही दिवसांपूर्वी एका लहान बाळाला चटके दिल्याची न्यूज ऐकलीच असेल, ज्यात अमरावतीतील मेळघाट भागात 26 वर्षीय आई तिच्या 23 वर्षाच्या मुलाला अगरबत्तीचे चटके देते. का तर त्या बाळाच्या पोटात दुखतंय आणि त्याला उलट्या होत आहेत म्हणून. आणि सेम अशीच घटना त्याच भागात घडली, ज्यात नुकत्याच जन्मलेल्या मुलाला हृदयाचा प्रॉब्लेम आहे म्हणून त्याला 67 वेळा गरम लोखंडी रॉडने चटके दिले होते. आणि हे सर्व त्यांना कुणी करायला सांगितलं होतं तर शेजारच्या गावातील एका 70 वर्षीय जादूटोना करणाऱ्या म्हातारीने. आणि ते तिथंच असं नाहीये, आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात असे म्हाताऱ्या किंवा माणसं इतके फेमस आहेत की त्यांच्या सांगण्यावरून कुटुंबाची कुटुंब आत्महत्या करतात, नरबळी देतात, ते सांगतील ते काहीही करतात. आणि हे फक्त गावात किंवा खेड्यापाड्यापुरतं मर्यादित नाहीये. हे चांगले चांगले शिकलेले, चांगले चांगले उच्चपदस्थ लोकसुद्धा या बाईबाबांच्या नादी लागून वेडेवात आहेत. त्यात तुम्ही निवडणुकीच्या वेळेस या आमदाराच्या घरापुढं लिंबू मिरची आढळली किंवा त्या खासदाराच्या, त्या नगरसेवकाच्या घरापुढं करणी केली, असल्या न्यूज तर तुम्ही ऐकल्याच असतील. म्हणजे एखाद्या गरीब घरातील अशिक्षित असू, नाहीतर एखाद्या आमदाराच्या घरातला किंवा खासदाराच्या, अधिकाऱ्यांच्या घरातला सुशिक्षित माणूस असू, हे सर्व त्या अंधश्रद्धेवर चालणाऱ्या साम्राज्यावर विश्वास ठेवतात. इतकं खोलवर नेटवर्क या बाबा लोकांचं गेलेलं आहे. व हे एका धर्मात असं नाहीये, मुस्लिम धर्मात सुद्धा हकीम, करीम, चंगूर बाबा, बंगाली बाबा आहेत. ख्रिश्चन, जैन धर्मात सुद्धा या अंधविश्वासावर स्वतःचं साम्राज्य तयार करून बसलेले बाबा आहेतच, ज्याला कारणीभूत 2 गोष्टी आहेत. त्यातली पहिली आहे अज्ञान. हा व्हिडिओ पहा, यात तो बाबा हातातून रुद्राक्ष काढून चमत्कार करतोय, पण खरं तर तो चमत्कार नसून एक ट्रिक आहे, हे या शिक्षकाने प्रूव्ह केलंय. ऐसे हाथ में चिपका लिया और फिर इन्होंने क्या किया, झूठ मूठ में ऐसे ऐसे किया, झूठ मूठ में ऐसे ऐसे किया, फिर यूं कर दिया. अशा अनेक ट्रिक्स आहेत, जसे की एखादं लिंबू कापायचं, त्याच्यात केमिकल टाकायचं आणि समोर भाविक भक्त, वेडे अंधश्रद्धाळू भाविक भक्त आले की त्यांच्या समोर त्याच्यातून धूर काढायचा, हातात लपून ठेवलेल्या गोष्टी हातसाफाईने हवेतून तयार केल्याचं दाखवायचं. अशा सर्कसमध्ये दाखवले जाणारे ट्रिक्स सुरुवातीला सामान्य जनतेला दाखवायच्या, ज्यातून त्यांना विश्वास पडतो की या बाबाकडे काहीतरी सिद्धी आहे. म्हणजे ज्या गोष्टींमागे फक्त हातसाफाई आणि सायंटिफिक फॉर्म्युले असतात, त्या गोष्टी दाखवून हे बाबा लोक आपल्याला वेड्यात काढतात. कशामुळे तर फक्त आपल्या वैज्ञानिक अज्ञानामुळे. आणि दुसरं म्हणजे हे बाबा प्रसिद्ध होण्यामागं मुख्य कारण म्हणजे हे आमदार, खासदार, मंत्री, मोठमोठाले अधिकारी हे लोकसुद्धा या बाबाच्या दरबारात जातात, आशीर्वाद घेतात. आता हे शिकलेले लोक तिथं नेमकं आशीर्वाद घेण्यासाठी जातात की मतदान गोळा करण्यासाठी जातात हे माहिती नाहीये, पण त्यांच्यामुळे सामान्य जनतेला वाटतं की एवढे मोठमोठाले लोक, एवढे शिकलेले लोक जर बाबाकडे येत असतील म्हणजे बाबात काहीतरी सिद्धी आहे, बाबा नक्की चमत्कारी आहे. म्हणून अल्पावधीतच असल्या बाबा लोकांची प्रसिद्धी इतकी वाढते की लोक त्यांच्यासाठी तन मन धन तर अर्पण करतातच, पण सोबत जीव घ्यायला आणि जीव द्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. आणि एकदा की हे बाबा लोक फेमस झाले की नुसती फेकाफेकी करतात आणि मग एखाद्याला म्हणतात की तू जर दान नाही केले एवढे एवढे पैसे तर तुझी सगळी संपत्ती राख होईल. मला काही कमी नाहीये, मी हवेतून सोनं काढू शकतो, ती संपत्ती तुझ्यासाठी धोकादायक आहे म्हणून ती दान कर, असले सल्ले देऊन ते करोडो रुपयांची माया जमवतात. तरी लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. पण असली सेम चमत्कार, असले सेम आविष्कार सुहानी शाह किंवा करण सिंग सारखे मेंटलिस्ट, प्रोफेशनल मेंटलिस्ट करतात, ज्यामध्ये फेशियल एक्सप्रेशन आणि ह्युमन जेस्चरच्या माध्यमातून समोर असलेल्या माणसाच्या डोक्यात काय चाललंय हे ते एक्झॅक्टली ओळखतात. जसा हा व्हिडिओ पहा, यात परदेशातील एका न्यूज चॅनलवर सुहानी शाह यांनी अँकरच्या मनात काय नाव आहे ते एकदम राईट ओळखून दाखवलं होतं. To the camera at the same time. Okay. 1, 2, 3, now. Jason Statham.
आता असं जर एखाद्या बाबाने आपल्या मनातलं ओळखलं तर आपण लगेच त्याच्या पायावर लोटांगण घेतो आणि त्याला एखादी दैवी शक्ती प्राप्त आहे किंवा सिद्धी प्राप्त आहे असं म्हणतो. असंच त्या अशोक खरातने सुद्धा केलं होतं. त्याने सुरुवातीला थोडा अंकशास्त्राचा अभ्यास केला आणि लोकांच्या जन्मतारखेवरून लोकांना भविष्य सांगायला सुरुवात केली. ज्यात एखाद्यासोबत योगायोगाने तसंच घडलं तर मग तो लगेच त्याला त्याचं तनमन धन अर्पण करून बसायचं, त्याचं सर्वस्व त्याला देऊन बसायचा. आणि असंच एकाचे 2, 2चे 3 असे करत त्या अशोक खरातने लोक जोडली आणि त्या लोकांपासून करोड रुपये कमावले आणि 200 महिलांसोबत गैरकृत्य सुद्धा केलं. म्हणजे तुम्ही विचार करा, लोक किती भोळेपणाने असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतायत, त्याला भुलतायत. आणि विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या नरेंद्र दाभोळकरांच्या बलिदानानंतर जो अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आला, तो कायदा असताना सुद्धा असल्या गोष्टी घडत आहेत, म्हणजे लेवल आहे. आणि पोलिसांना काय म्हणायचं, पोलिस स्वतः फरार आरोपींचं लोकेशन शोधण्यासाठी या बाबाचा सल्ला घ्यायला जायचे असं म्हणतात. पण कुठेतरी आपल्या महाराष्ट्रात तरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत असं वाटतं. कारण सगळ्या देशामध्ये आपलं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्यात अंधश्रद्धेविरुद्ध कायदा बनलेला आहे, ज्याचा वापर करून पोलिसांनी किंवा इतर सरकारी संस्थांनी असले भोंदू बाबा तयार होण्याच्या आधीच त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. मग तो कोणत्या धर्माचा असू नाही तर पंथाचा. पण नाही, जोपर्यंत आपल्याकडे थोडेफार लोक मरत नाहीत किंवा थोडेफार लोक लुटले जात नाहीत तोपर्यंत सरकार आणि पोलीस प्रशासनाला जाग येतच नाही. हा आपला इतिहास आहे. मग त्यामुळे अपेक्षाच ठेवणं चुकीचं आहे. आणि जनतेने सुद्धा थोडं तरी तारतम्य ठेवलं पाहिजे. आपण इतर राज्यासारखे नाही होतं, आपण चांगले शिकलेलो होतो, आपल्याला माहिती आहे विज्ञान कुठं चाललंय, दुनिया कुठे चालली आहे, आणि आपण काय करतोय ते असल्या बंधुबाबांवर विश्वास ठेवतोय. म्हणजे हे खरंच खूप दुर्दैवी आहे. मला माहिती आहे की आपल्या सर्वांनाच आयुष्यात एक वेळ अशी येते ज्यात आपल्याला कुणास तरी सल्ला पाहिजे असतो, कुणास तरी उपदेश पाहिजे असतो. मग अशा वेळी असल्या भोंदू बाबांकडे, भोंदू गुरूंकडे जाण्यापेक्षा चांगले शिक्षण घेतलेले, चांगले अनुभव असलेल्या थेरपिस्टकडे जाण्यात काहीच हरकत नाही आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला या भोंदू बाबांपेक्षा चांगला सल्ला मिळेल, एक मार्ग मिळेल ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडू शकता. पण दुर्दैवाने डॉक्टर हे आपल्याला फक्त दुखापत आणि आजारांपुरते माहिती येतं. आजच्या या जगामध्ये मेंटल हेल्थ हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, जी जागेवर ठेवण्यासाठी असले भोंदू बाबा, असले भोंदू गुरु बनवण्यापेक्षा डॉक्टर निवडले तर ती खरी स्मार्ट चॉईस होईल. म्हणून या अशोक खरातच्या केसमधून आपण थोडे तरी शहाणे झालो पाहिजेत आणि इतरांनी केलेल्या चुकांमधून आपण शिकलं पाहिजे, तरच आपण या जगात टिकू शकतो. तुम्हाला काय वाटतंय मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व मला इंस्टाग्राम व फेसबुकवर फॉलो करा. धन्यवाद.